मोहब्बत, भाईचारा और एकता का जो संदेश यहाँ पर मिला है कि दिल बिल्कुल ये तो बाग बाग हो गया की ये पहिली मर्तबा तो ऐसा देखने में आया। हिंदू मुस्लिम बांधवाच्या एकतेसाठी दुआ करीत राहीन आणि सगळे असेच एकमेकांनी गुणगुणिताने कार्यक्रम आहे, खूप स्तुत्य कार्यक्रम आहे। खरं तर मी खूप धन्यवाद देतो ज्यांच्या मनात ही कल्पना आली। तो दिल ऐसे जो तो इससे खुश हो गया और ये हम चाहते हैं कि ऐसा जो तो हमारा भाईचारा ये बिल्कुल हमेशा बाकी रहे। शिर्डी श्री साईबाबांनी सबका मालिक एक संदेश दिला असून जगभरातील साई भक्त भाविक या संदेशाचं पालन करत असतात। राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील शिर्डी मतदारसंघात सर्वधर्मीय बांधवांचा एकोपा कसा राहील याबाबत काळजीपूर्वक लक्ष घालत कधीही या मतदारसंघात जातीय दंगल होऊ दिली नाही। आपल्या दैवताच्या शिकवणीनुसार तसेच विखे पाटील परिवाराच्या तत्वानुसार हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोपा जपला असून काल ईद निमित्त शिर्डीतील हिंदुत्ववादी तरुणांचा भरणा असलेल्या छत्रपती शासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीतील मशिदीमध्ये जात तेथील बांधवांना गुलाब पुष्प देत मिठाई वाटप करून ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचा शाल देत सत्कार करण्यात आला। यावेळी मुस्लिम बांधवांनी देखील छत्रपती शासन संघटनेच्या तरुणांच्या हा स्तुत्य उपक्रमाचं स्वागत करत त्यांचे आभार मानले व यापुढील काळातही कधीही धार्मिक सलोखा जपण्याच्या दृष्टीने गरज भासल्यास आम्ही एक पाऊल पुढे राहू असा शब्द देत मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शासनच्या पदाधिकाऱ्यांचा शाल देत सत्कार केला। याचा फार आनंद आहे। आमच्या नबीच्या पैदाईच्या दिवशी तुम्ही आम्हाला मुसलमान समाजाला फुलं आणि पेढे देऊन सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या याबद्दल जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष व मुस्लिम समाज आपल्या हिंदू मुस्लिम बांधवाच्या एकतेसाठी दुआ करीत राहीन आणि सगळे असेच एकमेकांनी गुणगुणिताने राहू। छत्रपती शासन ग्रुपला आम्ही शुभेच्छा देतो। हिंदू बांधवांना गणेशोत्सवाच्या फार फार शुभेच्छा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह का बड़ा एहसान और करम हुआ कि मगरिब की नमाज़ पढ़ने के बाद में जब छत्रपति शासन वाले हजरात यहाँ पर आकर एक मोहब्बत, भाईचारा और एकता का जो संदेश यहाँ पर मिला है कि दिल बिल्कुल ये तो बाग बाग हो गया कि ये पहली मर्तबा ये तो ऐसा देखने में आया है कि गणेश उत्सव और 12 रबीउल अव्वल जिसे ईद मिलादुन नबी और 12 वफात भी कहते हैं, दोनों एक साथ आए और हमारे जो तो गैर मुस्लिम भाई ने ये मोहब्बत का एकता का जो सबूत दिया है तो दिल ऐसे जो तो इससे खुश हो गया और ये हम चाहते हैं कि ऐसा जो तो हमारा भाईचारा ये बिल्कुल हमेशा बाकी रहे और जो नफरत जो फैलाने वाले हैं इनके ऊपर हम तवज्जो ना दें और हम मिलजुल कर, ये हमारा एक परिवार है, एक संसार है, हम इसके अंदर जो तो मिलजुल कर काम करेंगे, हमारी और भी तरक्की बढ़ते रहेगी और हमें जो तो अमन शांति का जो तो हमें पैगाम मिलेगा। छत्रपति शासन वालों को बड़ा शुक्रिया है कि इन्होंने जो तो बहुत भारी काम किया है। तो जितने भी संगठन जो तो शिरडी के अंदर है सबको चाहिए कि पूरे जो तो भारत के अंदर, पूरे वर्ल्ड के अंदर ये एकता का जो तो हमें संदेश देना है। शुक्रिया। आज शिर्डीमध्ये साईबाबांनी जसा संदेश दिलेला आहे सबका मालिक एक, या संदेशानुसार आज गणेशोत्सव विसर्जन आणि ईद ए मिलादुन नबी हा सण दोन्ही एकत्र आल्याने आम्हाला इथं आमचे मित्र छत्रपती शासनचे सर्व पदाधिकारी आणि गणेश भक्त यांनी येऊन आम्हाला फूल आणि मिठाईचं वाटप या ठिकाणी केलं आहे। आम्ही त्यांनाही शुभेच्छा देतो गणेश भक्तांसाठी आणि या ठिकाणी सर्व आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आम्ही पण त्यांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि या मतदारसंघात आमचे लाडके नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील काही दिवसापूर्वी दादांनी एक शब्द पण टाकला होता का माझ्या मतदारसंघात किंवा कोणत्याही ठिकाणी जाती धर्मापासून कोणत्याही प्रकारचं राजनीती नसावी
आणि सगळ्यांनी एकोपा ठेवावा। त्याच अनुषंगाने आमचे मित्र छत्रपती शासन यांनी सर्वांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहे। छत्रपती शासन यांच्या प्रमुख जे कार्यकर्ते आहे किंवा प्रमुख जे सभासद आहे त्यांनी आज जो स्तुत्य कार्यक्रम इथं घेतलेला आहे की मुस्लिम समाजाचे बांधव मस्जिद मधून बाहेर पडत आहे आणि छत्रपती शासन यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पुष्पगुच्छ देत आहे। हा जो कार्यक्रम आहे खूप स्तुत्य कार्यक्रम आहे। खरं तर मी खूप धन्यवाद देतो ज्यांच्या मनात ही कल्पना आली, त्यांना सर्वप्रथम मी धन्यवाद देतो। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीला अनुसरून आज छत्रपती शासनचे जे पदाधिकारी ते इथं येऊन त्यांनी मुस्लिम समाजाशी गळाभेट घेतली व आपुलकीचं दर्शन घडवलं इथं आणि आम्ही वेगळे नसून आपण एकच आहोत याचा संदेश दिला। आणि दुसरी गोष्ट आपला साईबाबा यांचा जो संदेश आहे सबका मालिक एक, जो आपल्याला फक्त सबका मालिक एक सांगायचं नसून आपल्या वरती जबाबदारी आहे तर सबका मालिक एक संपूर्ण जगाला दाखवायची आपल्या शिर्डीकरांची पण जबाबदारी आहे। तर खरंच सबका मालिक एकच आहे। छत्रपती शासन यांनी सबका मालिक एक याचं तंतोतंत पालन केलेलं आहे। त्याच्यामुळं समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने व भारतरत्न APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो व धन्यवाद करतो। ईद ए मिलादचा सण आज मुस्लिम बांधवांचा होता। या उत्सवाच्या दिवशी शिर्डीतील संबंध छत्रपती शासनचे आम्ही युवक आज या ठिकाणी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलो। त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांना गुलाब पुष्प दिले आणि पेढे या ठिकाणी आम्ही त्यांना आज या ठिकाणी भरवले। खऱ्या अर्थानं हिंदू आणि मुस्लिम यांचा एकोपा या ठिकाणी खऱ्या अर्थानं साईबाबांचा जो संदेश आहे सबका मालिक एक आहे तो संदेश आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी भाईचारा ज्याला म्हणता येईल तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आम्हाला दिसून आला। आज अतिशय मोठ्या प्रमाणात हा उत्सव असला परंतु आज गणेश उत्सव या ठिकाणी आहे। सगळे मुस्लिम बांधव या ठिकाणी जामा मस्जिद या ठिकाणी आले होते। या ठिकाणी आम्ही सर्व छत्रपतीचे शासनचे जे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या। आमचे नेते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे युवा नेते डॉक्टर सुजितदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आज मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहे। खऱ्या अर्थानं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज या ठिकाणी शिर्डीमध्ये गुण्या गोविंदाना राहतो। या ठिकाणी असाच या दोन्ही समाजाचा या ठिकाणी एकोपा या ठिकाणी राहिला पाहिजे। या ठिकाणी या सणाच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद देतो। आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85। खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस, तेही भव्य ऑफरसह। आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलसाठी भव्य एक्सचेंज ऑफर। सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू। त्यामुळे त्वरा करा, आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी। आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्ससाठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट EMI व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईलसाठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे। तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध। आता पुजारा टेलिकॉम मध्ये
प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, रेडमी, वन प्लस, मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व 0 डाऊन पेमेंटवर उपलब्ध. यांसह ब्रँडेड ॲसेसरीज, हेडफोन्स, चार्जर, स्क्रीन गार्ड, ब्लूटूथ, वॉचेस योग्य दरात उपलब्ध. तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला. खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू. या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा. भव्य एक्सचेंज ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा. आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 4. आमचा संपर्क क्रमांक 70 58 78 78 78 तसेच 88 88 85 7007.